नमस्कार, येवकार तुमकां हब एनकाउंटर कार्यावळीन. आज आमी अशी मुलाखत घेवन येता जेका लागून म्हाका खुबशे जाणांनी विचारले की ह्या मनशाक तूं कित्याक आजून म्हणसर इंटरव्यू करिना, कारण त्या मनशाक लागून पणजेचें राजकारण एका वेगळ्या दिशेन वचपाची चिन्नां दिसता. त्या मनशाक लागून पुराय गोंयानूच न्ही जाल्यार राष्ट्रभर सुद्दां जेन्ना भाजपाचे टिकेट अलॉटमेंट जाले तेन्ना बातमी कोणाक टिकेट मेळ्ळी हाज्या परस कोणाक टिकेट मेळूं ना ही जाल्ली. आमचे बरोबर आसा उत्पल पर्रीकर, इंडिपेंडंट कॅन्डिडेट फ्रॉम पणजी, आनी आमी उलयता तेन्ना लास्ट डे ऑफ विड्रॉल. हय. सो आतां कन्फर्म जालें दॅट यू हय. येस. नमस्कार. सो एक म्हणजे आय वॉन्ट यू इमिडिएट रिएक्शन. शैलेंद्र वेलिंगकरान आनी शिवसेना हेज विड्रॉन द कॅन्डिडेट इन युअर फेवर. आर यू वेलकमिंग इट? ना, कितें आसा, ज्या मनशा ज्या तरेची लढाई जावपाची आसा त्या वेळार पणजेचो कोणी पणजेचो विचार करून जर म्हाका सपोर्ट करता दॅट इज वेलकम. सो इट वील ताच्या बद्दल ना, ते दॅट इज अप टू बेसिकली लोक डिसायड करतले. बट पणजे बद्दल खूब जाणांक कितें दिसता, विचार तांचे कितें आसा. म्हजी फायट हांवें कित्याक केल्या ती ऑलरेडी सांगिल्ली आसा. इट इज अबावट द सेफगार्डींग इंट्रस्ट ऑफ दीस सिटी. तातूंत कोण कोण वेगळे वेगळे सपोर्ट करता इट इज फायन. ओके, वील नॉट गो इन टू आमी विचारना की बाबा कित्याक जालें आनी कितें जालें. यू ऑलरेडी क्लॅरिफायड हाजे मुलाखतींत. हय. ना मुवींग फर्दर, हें सगळें पर्सनल लुक्स लायक पर्सनल बिटवीन बाबूश मोन्सेरात आनी उत्पल पर्रीकर. उत्पलाक बाबूश नाका म्हणून उत्पल ही लढाई लढटा. ना ना, हांव तशें पर्सनल तशें म्हणचो ना. म्हाका पणजेचें कितें पणजेन घडटा ताच्या बद्दल आनी तातूंत ती खंय वतले फुडें हाची चिंता जाता. आनी ताच्या खातीर म्हजी लढाई आसा. तुमकांय खबर आसतलें की हे इजी ना. द कायंड ऑफ डिसिजन्स आय हॅव टेकन आर व्हेरी टफ टू टेक, बट आय एम स्टील विलींग टू टेक इट. इन केस यू लूज दॅन? ना, तशें म्हाका ज्या प्रमाणे सपोर्ट मेळटा पणजेभर आनी ज्या प्रमाणे लोकांचो रिस्पॉन्स आसा, आय एम कॉन्फिडंट, आय एम होपफूल एंड आय एम ऑल्सो कॉन्फिडंट एट द सेम टायम की पणजेचे लोक म्हाका सपोर्ट दितले. इतिहास जातलो, कारण पणजेन म्हाका दिसता इंडिपेंडंटाक केन्नाच निवडून दिवना हाजे पयलीं. ना, ते आसत. इंडिपेंडंट इज जस्ट कोइन्सिडंटली जे सर्कमस्टन्सीस तयार जाले तातूंत म्हाका इंडिपेंडंट म्हणून करचें पडलें. वॉट इज मोर इम्पॉर्टंट इज वाय आय एम डुईंग इट एंड ताका लोकांचो कितलो प्रतिसाद आसा. आनी हांव जेन्ना आतां पणजेन भोंवता म्हाका एक बरो प्रतिसाद मेळटा आनी आय एम कॉन्फिडंट दॅट दे वील सी दॅट आय गो थ्रू. पूण अशें तुमकां दिसना की ज्या भाजपाचे मूळ हांगा रोयले गेले तातूंत पर्रीकर मुख्य भुमिका, त्याच भाजपाक सद्या मतां मारनाका म्हणून तांचो चलो भोंवतलो? हांव त्याच भाजपाक म्हणजे तोच भाजप तो होच प्रश्न म्हजो पयलींच्यान आसा न्ही. आनी ते स्पेसिफीक टू हांगा कितें गोंयांत चल्लें तितलेंच हांव उलयतां. आनी काही डिसिजन्स ज्यो जाल्या त्यो मनोहर पर्रीकराच्या भाजपान जावपाच्यो न्हय इतलेंच हांव सांगतां. तातूंत म्हाका परत परत वचपाचें ना. ही भावना जे तुमकां फूल गोंयान सपोर्ट म्हाका म्हज्या हाचे विचारान मेळटा असो दिसता आसतलो, ही भावना सगळे भाजपच्या कार्यकर्त्यांनीच आसा. सो ती हांवें फक्त रिप्रेझेंटेशन उत्पल पोन्नो भाजप बी तशें म्हणना. म्हाका जेन्ना जी पार्टी जे ते पार्टीचे विचार खूब जाण जे सपोर्ट करता ते विचार म्हजे कडेन ते हांवें एक्सप्रेस केल्ले. आनी तसो म्हजो सपोर्टर पणजेन आतां सगळे भाजपांतलेच लोक आसा. हांव पयलींच्यान सांगता. आनी अक्रॉस द पार्टी सुद्दां आसात. दॅट इज बिकॉज हांव पणजे खातीर हे स्टेप घेतला आनी ते खूब कडल्यान अप्रिशिएट जाला. एक गजाल पयली, तुमी उदय मडकयकारांक वचून मेळ आनी तुमी सुरेन फुर्तादोक वचून मेळ. मनोहर पर्रीकर वूड हॅव नेवर मेट दीज टू गायज. ना, अगेन ना, कित्याक हे मेळप इज नथींग. हे यू आस्क फॉर सपोर्ट. आय हॅव आस्क फॉर सपोर्ट फॉर अ रिजन. माय कॅन्डिडेचर म्हटलें. हय. सो दॅट इज मेळप कोणाक पॉलिटिकल हातूंत कितें मनोहर पर्रीकर कोणाकूच मेळनाशिल्लो. इट इज नॉट दॅट.
कळ्ळें न्ही. आय हॅव टू बेसिकली सी दॅट वॉट आय रिप्रेझेंट विन्स, आनी ताच्या खातीर ते करंट कोण आसा ताका जर आय हॅव टू डिफीट, एनी पेंजीमायट कॅन सपोर्ट मी. इट इज नॉट नथींग. उदय हॅज बीन मेयर ऑफ द सिटी, कळ्ळें न्ही. ताची परफॉर्मन्स सगळ्यांनी पळयलेली आसा. ताका काडून कोणाक कशें जालां तेंय आमकां जाणा. सो म्हाका ते दॅट इज म्हणजे राजकारणान हांव एक सगळे आसा, आय कॅन मीट पीपल अक्रॉस स्पॅक्ट्रम फॉर सेफगार्डींग पणजी. हांवें पयलींच्यान सांगलां. सो इच अँड एवरी वन जो सपोर्ट करता ताका हय, मेळटा. पण म्हजे शेवटी विचार आनी म्हजें कितें पणजेचें विजन आसा तें हांव लोकां फुडें दवरतलें. शेवटी लोकांक म्हाका सपोर्ट करचो पडटलो, आनी आय एम कॉन्फिडंट दॅट पणजेचे लोक ते सपोर्ट करतले. ओके, हे सगळे लुक्स लायक रायट नाव अगेन यू क्लॅरिफायड, बट स्टील कमिंग बॅक टू दॅट की बाबूश वर्सीस उत्पल अशें दिसता. पूण हांगा आसा हाजे पयलीं इट वॉज सेड, आय हॅव नो नथींग टू प्रूव इट मे बी, की टॅसीट अंडरस्टँडींग आशिल्लें पयलीं मनोहर पर्रीकर आनी बाबूश मोन्सेरात हाजे मदीं, जाका लागून मनोहर पर्रीकराचे पणजेचे सिटूय राखून उरताले आनी तेवटेन बाबूश मोन्सेरात ताळगांवूय जिखून येता. हें हांवें कित्याक आन्सर करूंक जाय? हांव स्वताच आतां झगडटा न्ही बाबूशाच्या अगेन्स्ट. वॉज इट डेर देन? तेन्ना बाबूश बरो आशिल्लो काय म्हणून? ना, हांव स्वताच झगडटा. आय एम पुटींग माय फूल पॉलिटिकल हे ऑन द लायन. जाल्यार हे बेटे लोक उलयता म्हणून वाय आय शूड? बाबूश वॉज देर इन तालिगांव. मे बी बाबूश डिडंट वॉन्टेड टू कंटेस्ट. मागीर जेन्ना सिद्धार्थ आयलो तेन्ना बाबूश हेज कंटेस्टेड. मे बी ही सॉ द ऑपॉर्च्युनिटी दॅट ही कॅन वीन. मे बी ही वॉज नॉट कॉन्फिडंट ऑफ विनिंग. बाबूश ऑन बीजेपी टिकेट इन एनी अदर कॉन्स्टिट्युएन्सी इज फायन, बट नॉट इन पेंजी. ना, हांवें म्हजो इन्फ्लुयन्स म्हणजे म्हज्या बरोबर जे कार्यकर्ते आसा ते पणजेन आसा. हांव फूल गोंयभरचें डिसिजन घेता म्हणून हांव केन्ना हांव म्हजी स्वताची हांगा सगळ्यान पयलें बॅटल फायट करता, पॉलिटिकल बॅटल. सो हांव ताच्या खातीरूच झगडटलो. हांव कितें फूल गोंयचे पार्टेचे हे ठरयतलो त्या लेवलीर हांव पावला. म्हजे कडेन पणजेचे जे आमचे कार्यकर्ते आसा पार्टीचे ते म्हज्या बरोबर आसा. सो म्हजे पार्टी कडेन कितेंय रिप्रेझेंटेशन आशिल्लें तें पणजे पुरतेंच आसूं शकता. हांव कितें आतांच चालू करतना हांव फूल गोंयचे हांगा हो आनी थंय तो अशें कशें सांगूं शकता? ते पार्टेन ठरोवंक जाय ताचो इम्पॅक्ट तांकां कितें जाता तो. हांवें पणजेच्या कार्यकर्त्यांचो म्हाका सपोर्ट आसा म्हणून म्हजे पणजे पुरतेच तें क्षेत्र धरून हांव ताचेर पार्टेक कितें म्हजी रिक्वेस्ट आशिल्ली. हांव गोंयचे आतांच उलोवपाक लागलो तें कशें शक्य जावपाचें आसा? ते जावपाचें न्हय. ताळगांव इज मे बी गोंय, ते पार्टीन ठरोवचें पडटलें न्ही. इक्वल टू सीसीपी म्हणून पडटा. ना, सीसीपी इज अ डिफरंट इशू. पूण दिस इज ताळगांव एसेंब्ली पोल, आनी एसेंब्ली खातीर जे आमचे कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचे म्हज्या बरोबर जे आतां वावुरतात ते पणजे पुरते आसा आनी तितलेच म्हजे हांव रिक्वेस्ट करूं शकता. हांव ताच्या पेक्षा चड पार्टेक कशें सांगूं शकतलो वेन आय एम फायटींग माय ओन बॅटल रायट नाव हियर. आय हॅव टू लिमीट माय सेल्फ टू दॅट. हांव ताच्या पेक्षा पणजेचो लिडर ते लोक ठरयतले. आय एम फायटींग फॉर सर्टन थिंग्स. म्हजे ना, खंय तरी चालू करूंक जाय आसता. हांगा म्हजो सपोर्ट बेस आसा आनी हांगा म्हजे बरोबर सगळे कार्यकर्ते जांणी हांगा पार्टी व्हडली केली ते म्हज्या बरोबर रावल्या. सो हांव त्या क्षेत्रा पुरतेंच सांगूं शकता न्ही. हांव व्हडलो घास कसो गिळपाक पयलींच वचूं. वेन आय हॅव टू स्टील फायट द बॅटल हियर, आय एम फायटींग द बॅटल. आय एम फायटींग इट वीथ दीस मेथड रायट नाव, एंड आय एम होपिंग एंड आय एम कॉन्फिडंट दॅट पीपल वील सपोर्ट मी. ओके, आनी एक भायल्यान रिएक्शन येता. दीस इज मोर लायक रिएक्शन बेस्ड इंटरव्यू, कारण पयलीं तुमचे इंटरव्यू जाल्यार ताजी रिएक्शन आसा की उत्पलान एक 5 वर्सां रावपाचें. उत्पला एज इज एट इज सायड. एक 5 वर्सां रावपाचें रादर देन पार्टी अगेन्स्ट वचचे परस किंवा पार्टीच्या सिम्बॉलान न लढचे परस आनी 5 वर्सां रावपाचें आशिल्लें. ना, तशें वेगळे वेगळे ओपिनियन येता. हांवें ऑलरेडी सांगलां म्हाका जे हांवें डिसिजन घेतलां ते हांगा पणजी सेफगार्ड करपाक घेतल्या आनी ते म्हजे बरोबर जे कार्यकर्ते आसा तांच्या कन्सल्टेशनान घेतला. सो हाचेर परत तेच सांगून काय. दुसरी गजाल, तुमी इंडिपेंडंट म्हणून रावला. इंडिपेंडंट उरतले. हय, सरकार घडोवपाक जर मदत एका मनशाची जाल्यार सुद्दां तुमी ना, इंडिपेंडंट? म्हजो स्टँड क्लियर आसा. हांव इंडिपेंडंट रावला आनी जे म्हाका अक्रॉस द स्पॅक्ट्रम सपोर्ट मेळटा आय वील डू
टू मेक द एंटायर पीपल प्रावड. आय केअर फॉर माय वर्ड्स. म्हाका अशें अदरवायज आय कूड हॅव बीन ऑल्सो अ पार्टी हॉपर. आय हॅव टेकन अ डिफिकल्ट पाथ. आय हॅव नॉट टेकन अ इजियर पाथ. कळ्ळें न्ही. Okay. So that means I value my word. So म्हजो स्टँड इज टू बी इंडिपेंडंट एंड सी पणजे खातीर हांव कितें करूं शकता तें विजन फुडें व्हरपा खातीर. ना लोकांक हांगा कशें अदर पार्टीज आर लुकींग एट यू की फाल्यां उत्पल जर जिखून आयलो वोट फॉर उत्पल इज वोट फॉर बीजेपी अशें जालें मिन्स ना हांवें तें लास्ट टायमूय क्लॅरिफाय केलां की द करंट लॉट आसा पळय बीजेपीन ताचे बरोबर हांव ना म्हणून. ते हांवें लास्ट टायमूय इंटरव्यूआन सांगलां. सो आय विल स्टे इंडिपेंडंट. इंडिपेंडंट. येस. काँग्रेसी बरोबर ऑपोजिशनान बसपाक रेडी आसा. हांवें त्या दिसूय सांगलां मागीर कोणा बरोबर बी न्हय पण पावरानूच आसूंक जाय म्हणून तूं राजकारण करता जाल्यार दॅट इज नॉट नेवर गूड फॉर द स्टेट. मनोहर पर्रीकाराचें खुबशें राजकारण ऑपोजिशनान जालां. आमी अटल बिहारी वाजपेयीचे आमी आयडल धरले जाल्यार 40 वर्सां ऑपोजिशनानूच जाल्या. केन्ना प्रायम मिनिस्टर जावपाचो असो कोण विचार सुद्दां करूं शकना. सो आय एम नॉट डुईंग फॉर दॅट. तशें म्हाका खंयच्यान निवडून येवन पावरान आशिल्लें जाल्यार म्हाका खंयचेय ऑप्शन हांव एक्सेप्ट करपाचो. आय एम टेकींग अ डिफिकल्ट पाथ बिकॉज आय वॉन्ट टू डू समथींग फॉर दीस सिटी एंड रिप्रेझेंट इट. So, एंड एट द एंड ऑफ द डे लोकांनी लोक म्हणटले अशें की हो एकटोच वेगळ्या भशेन वागता म्हणून. नॉट लायक अदर पॉलिटिशियन हांगच्यान ह्या पार्टींतल्या त्या पार्टीन गेलो. कळ्ळें. म्हजे कडेन दोनूच प्लॅटफॉर्म अवेलेबल आशिल्ले. हांवें पयलीं सांगलां. वन वॉज BJP. तो म्हाका डिनाय जाल्या खातीर आय हॅड टू टेक दीस इंडिपेंडंट प्लॅटफॉर्म. You take yourself as a torchbearer of someone who is having legacy of Manohar Parrikar. आपले कडेन legacy आसा अशी दिसता तुमकां मनोहर पर्रीकराची. I am the next मनोहर पर्रीकर. सी म्हजे कडेन तांचे कडल्यान हांव कितें शिकलां आनी ते सगळे एक्सपिरियन्स आसा तो म्हाका पणजे खातीर वापरपाची हांव ऑपॉर्च्युनिटी लोकां कडेन मागता. हाच्या पलीकडे कांय ना. शेवटी 94 मनोहर पर्रीकर निवडून आयलो तेन्ना कसली लेगसी बी नाशिल्ली पण ही वर्कड फॉर सो मेनी इयर्स एंड पणजेच्या लोकांनी परत परत तांकां कौल दिलो. तशेंच म्हाका तांचे कडल्यान खूब एक्सपिरियन्स मेळिल्लो आसा. म्हाज्या शिक्षणांतल्यान मेळिल्लो आसा. हो सगळो एक्सपिरियन्स हांव पणजे खातीर वापरूं शकता. हाच्या खातीर आय एम गिवींग वन ऑप्शन टू पीपल ऑफ पणजी टू सिलेक्ट. तांणी फाल्यां म्हाका ती ऑपॉर्च्युनिटी दिली जाल्यार हांव ती म्हज्या जें कितें शिकलां हांव तातूंत ती सारकी पणजे खातीर वापरपाक प्रयत्न करतलो. हाच्या पलीकडे म्हाका खोटी आश्वासनां दिवपाची ना जस्ट टू गेट फ्यू वोट्स. हांव 100 दिसाची आश्वासनां दिवचो ना फक्त मतां मेळपाक. आय वॉन्ट टू वॉट एवर आय हॅव लर्न्ड इन लायफ हांगा आसतना शिक्षण करतना बाबा कडल्यान दॅट आय वॉन्ट टू यूज फॉर बेटरमेंट ऑफ द सिटी. आनी तो ऑपॉर्च्युनिटी पणजेकार म्हाका दितले असो विश्वास आसा. एंड एनीवेज जेन्ना आय वील एबल टू परफॉर्म दे वील अगेन गेट द चान्स टू डिसायड ऑन फर्दर एक्शन whether they like it or no. After next 5 years. Yes. Whether you are the Parrikar. Yes, so they have to decide. 5 वर्षानंतर काय. They I have to perform. Why should I claim it? I have never said to me म्हाका पर्रीकाराची म्हणून तिकेट दिया. Otherwise I would have insisted last time. Again I am saying there is a difference. खूब जाणांक तशी मेळना. ना हांव म्हजे बरोबर 2 वर्सां हांव ज्यांनी पार्टी बांदली ते म्हजे कडेन एटॅच जाल्या आनी हांव तांच्या बरोबर काम करता. आनी आतां ती म्हाका लोकांनी जर संदी दिली जाल्यार आय वील गो एंड परफॉर्म. देन दे हॅव टू डिसायड. आय एम नॉट क्लेमिंग एनीथिंग. एवरीथिंग लुक्स लायक यू हॅव टेकन हायेस्ट रिस्क इन पॉलिटिक्स. खंयचे मनीस जी हायेस्ट रिस्क घेवपाक शकता ती तुवें रिस्क घेतिल्ली आसा. येस. देर इज फियर यू मायट फेल. ना तो फियर असल्यार यू वील नेवर सक्सीड. कॉन्फिडन्स इज देर. कॉन्फिडन्स इज देर आनी द फायट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर वॉट यू बिलीव इन. एंड आय एम कॉन्फिडंट एंड आय एम होपफूल एंड कॉन्फिडंट की पणजेचे लोक म्हाका हातून सपोर्ट करतले.
ओके, आमी परत डेव्हलपमेंट ह्या विशयाचेर येवया, कारण रायट नाव वी आर इन मिड्स कॅम्पेनिंग सारके खुबश्यो गजाली पणजे जावना. सो डू यू ऑल्सो ब्लेम, आतां एवरी टायम समवन गोज म्हणटा की हे पणजेन हें जावना पयलींच्या आमदारांनी करूं ना म्हणून. आतां उत्पल पर्रीकर जेन्ना वतलो आनी म्हणटलो अरे बाबा हें जावना, हांगा सिवेज जावना, हांगा उदक आजून सारकें येना, पयलींच्या आमदारांनी कांय करूं ना. सो इवेंच्युअली यू विल हॅव टू ब्लेम युअर फादर. ताचे लोक डिसायड ऑलरेडी करताले न्ही. फायनल ऑथॉरिटी इज पीपल. लोकांनी मल्टिपल टायम्स हॅव गिवन सपोर्ट टू माय फादर. No, no, I'm not. So- I am asking you. ना सो very सो ते आसतना specific question. जाणा ते आसतना पीपल हॅव आन्सर्ड फॉर दॅट. नाव लास्ट टायम दे डीड सम चेंज अँड दीस टायम बेस्ड ऑन दॅट परफॉर्मन्स आय एम आस्किंग फॉर द चेंज. बट त्या हाचेर वॉट एवर माय फादर हॅड पीपल हॅड ऑलवेज एन्डोस्ड. नॉट अ सिंगल टायम दे हॅव नॉट एन्डोस्ड. आणि वॉट एवर हॅज हॅपन्ड people have seen. Why should I talk about it? No, but that is hardly 2.5 years. of ना हे government. न्ही 2.5 म्हणना. पयलींचें सुद्दां कितें जालां म्हणून तांणी एन्डोर्समेंट दिल्ली. आतां कितें प्रॉमीस केल्लें आनी तें जावंक ना न्ही. सो नाव आय एम आस्किंग दॅट पीपल शूड गीव मी चान्स. अनेक विशय आसा. फॉर एग्जाम्पल पार्किंग हो विशय आसा. आतां कितें जाला की पार्किंग म्हणजे एक दीस वचप, एक गाडी हाडप, असो कॅमेरा हाडप, 2-3 कॉर्पोरेटर घेवन वचप आनी अश्यो स्कुटरी उखलप आनी मागीर विवा म्हणून 4 दीस पार्किंग सोल्युशन काडलें अशें बॉब मारप. दीस इज द पार्किंग सोल्युशन. पयलीं पार्किंग लॉट्स पणजेचे लिमिटेड लॉट्स आसा ते आतां पेड केल्या. आतां ते लॉट्स लिमिटेडूच उरल्या, वयल्यान पे करचें पडटा पणजेकाराक. इज दीस द पार्किंग सोल्युशन वी आर टॉकिंग अबाउट? अशें खूब कितें आसा. द करंट पार्किंग हे इज किलिंग बिजनेस इन सिटी. तूं फाल्यां हांव म्हज्याच एका फ्रेंडान ज्यूस शॉप घेतिल्लें, 6 म्हयन्यान बंद पडलें. कित्याक बंद पडलें आसतलें? ज्यूस घेवपाक 20 रुपयाचे पयलीं पार्किंग भरचें पडटा. असो बिजनेस कसो? सो दीज आर एंटी बिजनेस सगळे पॉलिसीज आसा. तातूंत खूब त्रास जाता लोकांक. वी हॅव टू हॅव समवेर लायक पणजेकाराक सर्टन स्लॉट्स मार्केटाच्या बी थंय रिजर्व करूंक जाय. दॅट शूड बी सम एक्झेम्पशन फॉर सिटी पणजेन पणजेच्या रावपी लोकांक. लोकांक. मागीरूच पणजी वील फ्लरीश. ऑल दीस इज हॅविंग इम्पॅक्ट ऑन बिजनेस. थंय मार्केट हांचे पळयल्यार तांकां 1-1 वर्सान लीज रिन्यू करपाक असले विचार कोण घालता. म्हाका जर हांवें म्हजी फॅक्टरी चालू केल्या GIDCन फाल्यां म्हाका सांगिल्लें तुका आमी 1 वर्साची लीज दिता जाग्याचेर, हांव फॅक्टरी घालपाचो थंय. सो ऑल दीस इज हॅपनिंग. ऑल दीस हॅज टू बी चेंज. पणजी शूड बिकम बिजनेस फ्रेंडली. आनी तें जायना. तें आतां हालींच्या CCPच्या थ्रू बी कितें जालां तातूंत हें हाच्या खातीर लेवल ऑफ बिजनेस एक्टिविटी इन पणजी स्लोली डिक्लायनींग इफ यू सी. पण हे अगेन ब्लेम आमी जर केले, ऑर यू डोंट यूज वर्ड ब्लेम, की आमी समज फाटीं वचून पळयलें जाल्यार कोणाक ना, these are recent things. What I am talking about is a recent thing. Whatever पयलींचें आसा, people have already voted on it. Now हे हालीं जालां पळय ताचेर I am bringing these issues up. And I want to solve those issues. With what my expertise, ते लोक तेन्ना म्हाका हाचेर विचार करून they will vote for me. कजिनोचेर कितें विचार? अगेन Again, I don't want to give 100-day फटींग आश्वासनां just to get मत. तो एक आतां कॉम्प्लेक्स इश्यू जाल्लो आसा. पण एज अ MLA जे कजिनो खातीर जे पार्किंग बी इश्यूज जाल्या पळय हॅज टू बी सॉल्वड. कजिनो काडपाचे काय ना काडपाचे मांडवी? ते गव्हर्मेंटाक वील हॅव टू कम विथ अ प्रॉपर पॉलिसी. MLAचे कितें मत आसता? MLAचे इज माय एज अ MLA आय वील वर्क टू मेक शुअर वॉट एवर न्यूसन्स इज हॅपनिंग बिकॉज ऑफ पार्किंग ट्रॅफिक इज रिमूव्ड. दॅट वील बी माय फर्स्ट प्रायोरिटी. बट मांडवी ऑल्सो शुड बी अ प्रायोरिटी. हय, मांडवी इज प्रायोरिटी. डिकंजेस्टिंग मांडवी हय, सो ताका लेट गव्हर्मेंट जेन्ना जातले तांकां सारकी पॉलिसी फ्रेमवर्क हाडून करचें पडटलें. काडपाचे काय ना काडपाचे ते गव्हर्मेंटान ठरोवचें पडटलें आनी सारको प्लॅन करून ते मांडवी कशी डिकंजेस्ट करपाक येता हाचेर प्लॅन करचो पडटलो.
म्हाका 100 days आश्वासन दिवपाचें ना, पण मांडवी हॅज टू बी डिकंजेस्टेड आनी प्रॉपर जे सद्या कितें आसा ते प्रॉपर ट्रॅफीक बी सॉल्व जाता हाचेर म्हजी प्रायोरिटी आसतली. सो कजिनो स्पेसिफीक अशें कांयच अजेंडाचेर आसता ना, हो एक फर्स्ट एजेंडा आसा. फर्स्ट एजेंडा इज जो न्यूसन्स फॅक्टर जाता बिकॉज ऑफ ट्रॅफीक एन ऑल इज सॉल्व्ड. दॅट वील बी माय फर्स्ट प्रायोरिटी. बाकीचे गव्हर्मेंट हॅज टू कम अप विथ प्रॉपर पॉलिसी. डू यू बिलीव पंजीम इज अ स्मार्ट सिटी? पणजी कॅन बिकम, म्हाका तो स्मार्ट सिटी असो शब्द वापरपाचो ना. तो एंटायर कॉन्सेप्टूच एक्चुअली ना आयिल्लो, पण ते तो फक्त शब्द वापरून हें करपाचें ना. हांवें तेंच सांगलां, देर आर लॉट ऑफ लायक पार्किंगाचें कशें हांव उलयलो, तशें लॉट ऑफ थिंग्स हे टाय इन करून सारकें डेवलपमेंट करपाक जाता. हॅप हॅझार्ड खंय खंय डेवलपमेंट जावपाची आवश्यकता ना आनी ती म्हजी प्रायोरिटी आसतली. अंडू करतलो ज्यो गजाली जाल्या ना ना, smart city अंडू mission. कशें करूं शकता? आय कॅनॉट अंडू दोज थिंग्स. बट म्हाका प्रायोरिटी आसा ड्रेनेज सिस्टम सारकी करपाची. म्हजी प्रायोरिटी आसा रस्ते. आतां तुमी पळयल्यार एक लेयर घालता रस्त्याचो, कोण तरी प्रेजिडेंट येता म्हणून, थंय कॉर्पोरेटर रावता. दॅट लेयर ऑफ डांबराचो लेयर लास्ट लेस देन माय 2 year सन्स टॅक्स्ट बुकाक जे कवर घालता पळय ताच्या पेक्षा हो लेयर कमी चलता. म्हणजे हांव दोन 7 year old सेकंड स्टँडर्ड ताचें बूक तो हँडलिंग कशें आसता तुका खबर आसा. ताचें कवर टॅक्स्ट बुकाचें लास्ट मोर दॅन द लेयर ऑफ द रोड. वेरेज रोड शूड लास्ट फॉर 35 years इफ इट्स अ बिटुमीन रोड. कॉन्क्रीट रोड असले 70 वर्सां लास्ट जावंक जाय. ह्यो सगळ्यो गजाली आसा पळय, ह्यो म्हाका सॉल्व करपाक इंट्रस्ट आसा. पेंजीम न्हय, पण म्हजो स्मार्ट सिटीचो जो फंड आसा दॅट आय वॉन्ट टू युटिलायज टू सॉल्व सच इश्यूज. खुबशे इश्यूज सॉल्व जाल्यात. लायक फॉर एग्जाम्पल कनेक्टिविटी इम्प्रूव जावंक ना. पणजेची पाटो ब्रीज बांदलो तेन्ना कितें म्हटलें, हो कित्याक बांदतात. मागीर ह्या सायडीन आतां तूं बांबोळे वचपाक दोनापावलचो लिंक रोड वायड केलो 2012. ऑल दीस इज रिलेटेड टू पणजी. पणजेचो एक्सेस, एक्झीट आनी एंट्री पॉयंट्स इम्प्रूव करप वॉज दॅट प्रायोरिटी. आतां म्हाका पणजेन भितर हे स्मार्ट सिटीचो वॉट एवर फंड, म्हाका ते स्मार्ट म्हणून हांव तो शब्द वापरपाक सोदना. म्हाका ते मूलभूत हाचेर जे उरल्या ते नव्या पद्दतीन करून ते सॉल्व करपाक जाय. ड्रेनेज इम्प्रूव करूंक जाय. पयर मिरामार पावस पडल्यार रोखडेंच उदक भरता. हांव पळयतालो कित्याक थंय ते ड्रेन आसा तेजो कॅपेसिटीच कमी आसा. सो ऑल दीस कॅन गो. म्हजो जो इंजिनियरींग बॅकग्रावंड आसा आय विल बी युजींग इट फॉर दॅट. So all those things which could not be done by all past MLAs will be done by you will do it. म्हजो फोकस आसतलो टू गेट एज मेनी थिंग्स वीच आय इंटेंड टू डू टू यूज दीस फंड्स फॉर दॅट. स्मार्ट सिटींतले हय, दॅट वील बी द गोल. खुबशे प्रोसेसान आसा ते ना ते आतां ते पळोवचें पडटलें न्ही. प्रोसेसान आसा ते खंयच्या स्टेजीर आसा ते रिव्यू करचे पडटले. ते हांव हांगा बसून कशें जावंक शकता. अजेंडाचेर वेन यू आर प्रॉमिसींग समथींग, आतां तुमचें मॅनिफेस्टो एंड दिस ते येतले. इंटरव्यू सो दॅट आय विल रिलीज एंड देन आय विल टॉक अबाउट दोज. एवरीवन इज वॉन्ट टू नो की बाबा उत्पल कितें प्रॉमिस करता. ते हांव तेन्ना वेन आय रिलीज आय विल टॉक ऑन दोज एंड ब्रिंग इट इन फ्रंट ऑफ द पीपल. समथींग आउट हांवें थोडे हांवें सांगलां ना. दॅट वील यू वील सी. ओके. बट थोडे हांवें सांगलां की म्हजो फोकस खंय आसतलो वील बी टू दीस कोर जे इन्फ्रास्ट्रक्चर थिंग्स वीच कॅन बी इम्प्रूवड ताचेर आसतलो. लायक फॉर एग्जाम्पल फाटीं वादळ जाल्लें गोंयांत आनी पणजेन लायट सगळ्यान फास्ट आयली. कित्याक आयलें? अंडरग्रावंड केबलींग. सो माय फोकस वील बी ऑन सच थिंग्स, रोड्स आनी ड्रेनेज आनी अशे जे गजाली आसा ते म्हजें जें इंजिनियरींग नॉलेज आसा तें म्हाका वापरून पणजेन इम्प्रूवमेंट करूंक जाय आनी ताची ऑपॉर्च्युनिटी लोक म्हाका दिवची अशें हांव लोकां कडेन फुडें वता. ओके. फायनली आफ्टरवर्ड्स दे वील जज. लास्ट टू कपल ऑफ पॉलिटिकल क्वेश्चन. डू यू तुमकां दिसता की केन्ना तरी आय वूड बी CM ऑफ गोवा? ते आय हॅव टू फायट वन बॅटल एट अ टायम. But you always, This is my political you seem answer. to be a very See, calculative projections. कितें आसा, केन्नाय someone, if a general or someone has a long term plan, he has to fight each battle first. So I am fighting this battle, a high risk battle,
एंड दॅट शोज माय विलिंगनेस टू फायट द बॅटल. सो बाकीचे तशे विचार हांव कितें आतांच करून बसचो ना. आय हॅव टू फर्स्ट कॉन्सन्ट्रेट ऑन दीस बॅटल. पयलीं पणजेचो MLA जावपाचो. MLA जावप इज नॉट इम्पॉर्टंट. इम्पॉर्टंट म्हजे जे विचार आसा आनी म्हजे जे मनान आसा ते पणजे खातीर यूज करपाक म्हाका ऑपॉर्च्युनिटी मेळची. ताची पद्दत इज टू गेट इलेक्टेड बाय पीपल. सो आय एम होपिंग एंड कॉन्फिडंट दॅट पणजेचे लोक म्हाका ती ऑपॉर्च्युनिटी दितले. Okay, might be a wrong question, so at this point of time to ask, चुकीचो क्वेश्चन असू शकता. डू यू फोर्सी की केन्ना तरी आपले होम कमिंग इंटू BJP जातले म्हणून? ना, हांव तशें फोर्सी Or it is Tata bye-bye for BJP? ना ना, तशें काय ना. बेसिकली म्हजे जे हे आसा, वॅल्यूज आसा, ते म्हाका लेबल लावन आतां बसपाची गरज ना. पण हांवें क्लियर केला की 5 वर्सां म्हाका लोक इंडिपेंडंट म्हणून निवडून हाडल्यार हांव इंडिपेंडंट आसतलो. बिकॉज दॅट इज माय आय केअर फॉर माय वर्ड वीच आय गीव टू द पीपल. सो ते अशे बाकीचे विचार आतां 5 वर्सां खातीर म्हाका करून काय मेळना. ते बाकीचे मागीर पळोवया. आय एम गोईंग टू बी इंडिपेंडंट फॉर 5 years बिकॉज आय एम गोईंग टू पीपल वीथ दॅट. सो आय हॅव टू कीप माय वर्ड टू पीपल. कळ्ळें न्ही. आनी म्हजें म्हणून सुद्दां आय एम टेकींग दीस डिफिकल्ट रावट. आय हॅव नॉट बिकम अ सिरियल पार्टी हॉपर. हांगा थोडे तुवें पळयल्या, हांगच्यान आनी खंय गेल्या, थंयच्यान परत येवपाक ट्राय केला. आय हॅव नॉट डन दॅट. आय हॅव चुजन अ डिफिकल्ट पाथ बींग अ इंडिपेंडंट, दॅट टू अगेन्स्ट कॅन्डिडेट. तूं जाणा कशा पद्दतीन इलेक्शन मशिनरी ताची आसता ती तो लडटा. सो म्हणजे म्हजें आय स्टँड फॉर समथींग आनी म्हजो वर्ड आसा, आय केअर फॉर दॅट. सो म्हणून 5 वर्सां आतां लोकां कडेन वता एज अ इंडिपेंडंट, देन आय विल बी इंडिपेंडंट. थँक्यू व्हेरी मच. आणि वेळ घेयना कारण तुमकां कॅम्पेनिंगांतल्यान हाडला. परत मेळटले बिफोर इलेक्शन. हय, शुअर. अँड इफ यू वीन, होपफुली इफ यू वीन, देन वील मीट यू अगेन एज MLA ऑफ पणजी. बरें, देव बरें करूं. हे आशिल्ले उत्पल पर्रीकर, पणजेचे उमेदवार, इंडिपेंडंट उमेदवार. आज विड्रॉवलाची लास्ट डेट, सो कन्फर्म जाल्लें आसा इज कॉन्टेस्टींग एज एन इंडिपेंडंट फ्रॉम पणजी असेंब्ली सेगमेंट. ते म्हणटा की पणजे वेगवेगळे जे प्रश्न आसा ते सोडोवपा खातीर आपूण वावुरतलो. डिफिकल्ट बॅटल आसा, फुडलें आपूण कांय चिंतिना. आतां हेंच चिंतता आपूण की आपल्याक निवडून आयल्या उपरांत आपल्यार जो विश्वास लोकांनी दाखयलो तो लोकांक आपूण पुराय करून दाखयतलो. आनी फुडल्या 5 वर्सां उपरांत परत लोकां मुखार वचून विचारतलो आनी सांगतलो की आतां सांगात वेदर यू वॉन्ट मी बॅक अगेन ऑर नॉट. तुमी पळयतात हब एनकाउंटर on your favorite website www.goanewsup.com. Our channel partners are RDX Goa and our production partners are Prasad Deshpande Mentor, goabailin.com. Keep watching.